तिकडे कोणी फिरकत नाही, आणि म्हणून नुसती वाचनालय चालू करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी वाचक सुद्धा वाढले पाहिजेत. या भावनेतून योजना काढली की या मुळच्या वाचनालयाचं सभासदत्व आपल्याला मोफत दिलं जाईल, परंतु अट अशी आहे की त्या ठिकाणची पुस्तकं आपण वाचायची, आणि वाचलेली पुस्तकं निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही बक्षिसे देऊ, अशा प्रकारचं आमिष, अशा प्रकारची संकल्पना बक्षिसाच्या माध्यमातून आम्ही मुळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मांडली, आणि त्या ठिकाणी शाळेतले सगळे विद्यार्थी त्या वाचनालयाचे सभासद झाले, ते पुस्तकं वाचू लागले. मुळच गावातली ज्येष्ठ मंडळी सुद्धा आमच्या वाचनालयामध्ये येऊन दररोज वर्तमानपत्र वाचत असते. अशा प्रकारचं यश पहिल्या वाचनालयाला मिळाल्यानंतर 2021 आणि 22 या 2 वर्षामध्ये आम्ही असा संकल्प केला की उमरगा आणि लोहारा भागातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत, ज्या ठिकाणी साधं वर्तमानपत्र जात नाही, अशा भागामध्ये वाचनालयांच्या श्रेणी 21 आणि 22 या 2 वर्षामध्ये इतर 13 वाचनालय आम्ही या वाचनालयाच्या शाखा म्हणून छोटी छोटी वाचनालय आम्ही त्या ठिकाणी चालू केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या उमरगा लोहारा भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुपारीचा प्रकार खूप जास्त आहे. पान सुपाऱ्या खात लोक पानटपऱ्यावरती तासन तास वेळ वाया घालवतात, आणि मग जेव्हा आपण विचारतो बाबा तुला सुपारीची सवय, गुटख्याची सवय कशी लागली, तर ते म्हणतात की आम्हाला विरंगुळा करायला काही वेळ नसतो, मग आम्ही जातो पानटपरीवरती. तिथं सुरुवातीला आम्ही बडीशेप खाल्लं, नंतर मग साधी गोड सुपारी खाल्ली, मग पान खाल्लं, आणि त्यासाठीच पानटपरी असेल तर आम्ही पानटपरीचं स्ट्रक्चर घेऊन पानटपरी नव्हे ज्ञानटपरी असं ब्रीफ देऊन उमरगा शहरामध्ये रोड लगत एक वाचन टपरी उभी केली. त्या वाचन टपरीमध्ये वर्तमानपत्र, छोट्या पुस्तिका आम्ही ठेवतो, आणि ज्यांना मोठी पुस्तकं वाचायची आणि अजून काही वाचायचं आहे त्यांना मुख्य साक्षरकडे जाण्याचा आम्ही त्या ठिकाणी सल्ला देतो. अशा प्रकारची या महाराष्ट्रातलीच नव्हे तर या देशाची निर्माण केली, हे आम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे सलूनमध्ये आपण बघतो की लोक कटिंग करायला, दाढी करायला जातात आणि तासन तास त्यांना रांग लागल्यामुळे बसून राहावं लागतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचन कट्टा चालू केला. त्या ठिकाणी सुद्धा 50 पुस्तकं आणि वर्तमानपत्र आम्ही चालू केले. त्यासोबतच कोर्टाच्या बाहेर जे टी स्टॉल आहेत त्या 2 टी स्टॉलवरती सुद्धा आम्ही वाचन कट्टे चालू केले. त्या ठिकाणी आम्ही वर्तमानपत्र ठेवतो. आता समाला शिवगुरु वाटपाचा कार्यक्रम घेतो. त्यामध्ये नवरा असलेल्या बायका, नवरा वारलेल्या बायका, विधवा बायका, एकल महिला, डिवोर्स झालेल्या महिला, अविवाहित महिला आणि मुस्लिम महिला सुद्धा या शिवगुरु वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सामील होतात. आणि या कार्यक्रमामध्ये यांच्यावरती निबंध आम्ही विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले, आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सहभागी बक्षिसं दिली. असे हजारो निबंध आम्ही लिहून घेतले. आपल्याला माहिती आहे की या देशाचा गाडा संविधानावरती चालतो. या देशामध्ये न्यूज चॅनलच्या माध्यमातून सासू सुनांचे भांडण लावणाऱ्या अनेक सिरियल झाल्या, परंतु संविधान लोकांना समजून देण्यासाठी एखादी सिरियल, एखादी मालिका, एखादा कार्यक्रम टीव्ही चॅनलवरती दिसत नाही. आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि अशा पुरस्काराच्या मानकऱ्यासाठी, पुरस्काराच्या मानकऱ्यांचं कौतुक करण्यासाठी कोणी स्टार वक्ता, कोणी प्रसिद्ध वक्ता, कारण मी प्रसिद्ध नाही, उपस्थित नसताना केवळ आपणच त्या सर्व अत्यंत सुजाण, सुसंस्कृत अशा उमरगा शहरातील, तालुक्यातले सर्व नागरिक बंधू भगिनी वाचन प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतात, हे ज्याला विद्येचं माहेरघर असं समजलं जातं. काय काय मला माहित नाही. आता सासर झालंय माहेरच्या ऐवजी, म्हणजे खाष्ट सासर झालंय, नुसतं सासर नाही झालं. पुणे शहरात सुद्धा आम्हाला एखाद्या वाचन विषयक प्रकल्पाचं कौतुक किंवा त्याच्याविषयीच्या कार्यक्रमामध्ये एवढे तर सोडा, याच्या पुण्यात येऊन तो आता पुरोगामी पुस्तकं विकणारा, आणि त्याचा थिंक बिफोर यू स्पीक, यू शुड थिंक बिफोर यू स्पीक अँड यू शुड रीड बिफोर यू स्पीक. म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा, म्हणजे विचार करून बोला, परंतु विचार करण्यापूर्वी किंवा विचार करण्यासाठी आधी काहीतरी वाचा. बोलू नका. मला असं वाटतं की वाचन संस्कृतीचा इतका महत्वाचा, म्हणूया महत्वाचं स्पष्टीकरण, महत्वाचा आधार दुसरा कुठला होऊ शकत नाही. कारण माणसं मला असं वाटतं म्हणून बोलतात, परंतु आपल्याला काय वाटतं ते आपण विचार करून बोलतोच असं नाही. आणि जरी चुकून बोललो विचार करून,
तरी विचार करण्यापूर्वीच काही वाचलेलं नसतं आणि म्हणून मग तो वाटेल ते बोलतात. आणि हल्ली आता नेते असे आहेत, त्याला इंग्रजीमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात. म्हणजे दोन ओळी लिहिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी असतं. काय असतं ते? तर त्याच्यामध्ये जो असतो तो विचार असतो. तो विचार पाझरत असतो, तो शब्दात येत नाही, पण दोन शब्दांच्या मधून तो असा पसरत जातो, त्याचा सुगंध येतो. वाईट लिहिलं असेल तर दुर्गंध येतो. म्हणजे काय वाईट आहे हे सुद्धा कळतं आपल्याला. म्हणून मी असं म्हणेन, शीतलजी तुम्ही हे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही वाचायला तर लोकांना सांगा, प्रवृत्त कराच, ते तुम्ही करताच आहात. परंतु त्याच्याबरोबर त्या वाचनामधून जो विचार बिटवीन द लाईन्स जात असतो किंवा कधी कधी दडवला जातो, तो सुद्धा वाचायला लोकांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. असं मी शब्द वापरणार नाही, कारण आपण लोकांच्या मग फार वरचे होतो. प्रवृत्त केलं पाहिजे आणि ते काम हे उत्कृष्ट वाचन संस्कृती रुजवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे असं मी मानतो. वाचन संस्कृती देशात 50पेक्षा वाढलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यात प्रगत राज्य केरळ जर पाहिलं, त्याची लोकसंख्या त्यावेळेला 100 असेल तर आज 199 आहे. फक्त दुप्पट झाली. त्यांची 3 पटीपेक्षा जास्त झाली. आणि दक्षिणेतली इतर राज्यांचं जर तर अगदी 199 नाही तरी 220 225 याच्यात आहेत. महाराष्ट्र 250 वरती आहे, कारण महाराष्ट्रात बाहेरनं मायग्रेशन पण होतं. का होतं आहे असं? याचं कारण जेवढे अधिकार स्त्रियांना जास्ती तेवढं लोकसंख्या नियंत्रण अधिक परिणामकारक होतं. आणि हे दक्षिणेमध्ये आहे आणि म्हणून दक्षिण प्रगत आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, हा सगळ्यात उत्तम हा केरळ, म्हणजे अगदी 1 नंबरला नाही पण 2-3 नंबरला ही राज्य आहे दक्षिणेतली. बरोबर नसल्याने त्यांनी त्यांच्या पुतण्याला या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पाठवलेला आहे. त्यांचे पुतणे प्राध्यापक रत्नाकर पतंगे हे या ठिकाणी पुरस्कार स्वीकारत आहे. तशी त्यांना विनंती करतो. यानंतर काय आहे, वाचताही केव्हाही चुकीच्या पलीकडेही झेप घेण्याची जिद्द असावी असं म्हटलं जातं. आणि म्हणून आदरणीय जगताप साहेबांचा हा पुरस्कार त्यांनी जे केलेलं कार्य
पुस्तक आणि